ज्योतिष सांगण्याच्या नावाखाली सर्वसामान्यांची दिशाभूल करून कोट्यावधींची माया जमवणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात या भोंदू बाबाच्या साम्राज्याचा पर्दाफाश झाला आहे। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे असलेल्या त्याच्या 35 एकरच्या आलिशान फार्म हाऊसचे धक्कादायक वास्तव आता समोर आले असून या ठिकाणची भव्यता पाहून सर्वसामान्यांचे डोळे दिपले आहेत। मिरगाव येथील हे फार्म हाऊस कोणत्याही मोठ्या राजकीय नेत्याच्या किंवा चित्रपट ताऱ्याच्या निवासस्थानाला मागे टाकेल असे आहे। सुमारे 35 एकर परिसरात पसरलेल्या या जागेत 13 कोटी रुपये खर्च करून एक भव्य दगडी बंगला उभारण्यात आला आहे। या बंगल्याचे वैशिष्ट्य म्हणजे छतापासून ते जमिनीवरील फ्लोरिंग पर्यंत सर्व बांधकाम कोरीव दगडात करण्यात आले आहे। या संपूर्ण परिसराला 15 ते 20 फूट उंचीची संरक्षक भिंत असून त्यावर तारेचे कुंपण लावण्यात आले आहे। कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला या परिसरात परवानगीशिवाय प्रवेश निषिद्ध होता। स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार या बंगल्याच्या खिडक्यांवर आणि प्रवेशद्वारावर अनेक ठिकाणी नारळ आणि लिंबू बांधलेले आढळले आहेत। रात्री अपरात्री या ठिकाणी संशयास्पद हालचाली आणि अघोरी प्रथा चालत असाव्यात असा संशय व्यक्त केला जात आहे। कॅप्टन खरात जेव्हा या फार्म हाऊसवर वास्तव्यास असायचा तेव्हा या ठिकाणी राजकीय मंडळी आणि सेलिब्रिटींची मोठी वर्दळ असायची। बाहेरील व्यक्तींना आत काय चालले आहे याची साधी कुणकुणही लागू दिली जात नसे। या फार्म हाऊसचे प्रवेशद्वार अत्यंत सुरक्षित असून खरातची गाडी थेट बंगल्याच्या पायऱ्यांपर्यंत जात असे। या ठिकाणी स्वयंचलित लाकडी दरवाजे बसवण्यात आले आहेत। बंगल्याच्या सभोवताली नारळाची आणि आंब्याची मोठी बाग असून संपूर्ण परिसर निसर्गरम्य मात्र तितकाच गूढ वाटतो। फार्म हाऊसच्या परिसरातच एक भव्य महादेवाचे मंदिरही उभारण्यात आले आहे। मात्र श्रद्धेच्या नावाखाली या ठिकाणी केवळ स्वतःचे हित जोपासले गेल्याचे बोलले जात आहे। लोकांचे हात पाहून भविष्य सांगणाऱ्या या भोंदू बाबाने स्वतःचे भविष्य मात्र प्रचंड आर्थिक सुबत्तेने भरून काढले आहे। प्राथमिक माहितीनुसार खरातची एकूण मालमत्ता 200 कोटी रुपयांहून अधिक असण्याची शक्यता आहे। मिरगाव व्यतिरिक्त शिर्डी, कोपरगाव, सिन्नर आणि पाथर्डी यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी त्याचे कोट्यावधींचे भूखंड असल्याचे तपासात समोर आले आहे। सध्या या परिसरात पूर्णपणे शुकशुकाट असून एकेकाळी गजबजलेले हे फार्म हाऊस आता ओसार पडले आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून शिर्डी आणि नाशिकमधील त्याचे काही हस्तकही रडारवर आहेत। देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या या भोंदू बाबावर आणि त्याला साथ देणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरत आहे।